नमस्कार मित्र हो, मी आनंद. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्र हो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवनवीन माहिती म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन जे माझ्याकडे उपलब्ध होते ती माहिती आपण इतरत्र शेअर करावी म्हणून आजचा हा आणखी एक व्हिडिओ. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये PUC सर्टिफिकेटबद्दल माहिती घेतली, जे आपल्या दैनंदिन जीवनाशी ज्यांच्याकडे वाहन आहे त्याच्याशी निगडीत हे PUC सर्टिफिकेट होतं. आणि आजचा जो आपला विषय आहे हा सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनासाठी म्हणा किंवा बँक खाते प्रत्येकाचं आपल्या बँकेमध्ये असतं प्रत्येकाचं. याच्यामध्ये सेविंग, करंट, कोणाचे जनधन खाते आहेत. तर मित्र हो, बँकेमध्ये आपल्याला बरेचदा असा एक शब्द ऐकण्यात येतो, तर तो म्हणजे KYC. बरेचसे लोक जातात, KYC करायचे आहे. अरे माझे ट्रान्झॅक्शन होऊन नाही राहिले, तर का बरं होऊन नाही राहिले, तर माझे KYC व्हायचे आहे, त्यामुळे माझे ट्रान्झॅक्शन थांबले आहे. मग KYC फॉर्म भरा. बँकेमध्ये लोक जातात येतात. आता हे KYC काय आहे? बरेचसे लोकांना KYC फॉर्म भरतात येतात, पण KYC काय आहे? KYC बँकेमध्ये सुद्धा होते, इतरत्र संस्थांमध्ये सुद्धा KYC केली जाते. ज्याप्रमाणे आपण PUCचं सांगितलं की त्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे. आपल्या मागल्या व्हिडिओला आपण सांगत आहे PUC मीन्स पोल्युशन अंडर कंट्रोल. त्याचप्रमाणे KYC मध्ये सुद्धा याचा अर्थ आहे. KYC म्हणजे नो युअर कस्टमर. तुमचा ग्राहक तुम्ही जाणून घ्या. मराठीमध्ये सांगायचं झाल्यास KYC मीन्स नो युअर कस्टमर. तुमचा ग्राहक जाणून घ्या. आता हे KYC कशासाठी असतं? हे KYC कशासाठी असतं? तर त्याचं असं आहे मित्रांनो, हल्ली सगळीकडे ऑनलाईन व्यवहार सुरू आहेत. बँकिंग, ऑनलाईन पेमेंट आपण करतो. बरेचसे ॲप्स आहेत. बँकिंगचे स्वतःचे ॲप्स असतात. अदर ॲप्स आहेत, फोनपे, गुगल पे, पेटीएम, भारत पे. आणि बरेचसे UPI ID आहेत. बँकिंगचे स्वतःचे मोबाईल ॲप आहेत. या सर्व माध्यमातून ट्रान्झॅक्शन होत राहतं. चेक थ्रू ट्रान्झॅक्शन होतं, बाय कॅशसुद्धा ट्रान्झॅक्शन होतं. पण ऑनलाईन व्यवहार हल्ली आपल्या भारतामध्ये खूप वाढलेले आहेत. तर मित्र हो, KYC जर आपला अकाउंट यासाठी केलं जातं की तुमचा ग्राहक तुम्ही जाणून घ्या. म्हणजे एखाद्या बँकेमध्ये आपलं खातं असलं तर त्या बँकेला आपल्या खातेदाराच्या सुरक्षेसाठी KYC करावं लागतं. त्यांची वित्तीय फसवणूक होऊ नये, यांची ऑनलाईन फसवणूक होऊ नये म्हणून हे KYC केलं जातं. KYC करण्यासाठी मित्र हो, जे डॉक्युमेंट्स लागतात त्यामध्ये बरेचसे डॉक्युमेंट्स KYC साठी वापरले जातात. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, इलेक्ट्रिक बिल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड, फोटो वगैरे आपला. म्हणजे बँक पुनर्लोकन करत राहते आपल्या ग्राहकांचं की माझा कस्टमर आहे, हां याच्यामध्ये अच्छा ठीक आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा ते आपल्या खातेदाराचं व्हेरिफिकेशन करतात, जाणून घेतात की आपला ग्राहक हा आहे. हे ग्राहकांच्या फायद्यासाठी खूप आवश्यक आहे मित्र. KYC आपण बँकेमध्ये जाऊन सुद्धा करू शकता किंवा बँकेच्या पोर्टलवर KYC टॅब दाबला की ऑनलाईन सुद्धा आपण KYC करू शकता.
घरबसल्यासुद्धा आपण ऑनलाईन KYC करू शकता. म्हणून बँकेने जर म्हटलं की KYC झालं नसल्यामुळे तुमचे ट्रान्झॅक्शन थांबले आहे, तर त्यामध्ये बँकेचा काहीही दोष नाही. ते एक टेक्निकल प्रोसेस आहे, बँकेची व्यावहारिक प्रक्रिया आहे ती. त्यामध्ये आपण बँकेला सहकार्य करावं. म्हणून KYC आपण सगळ्यांनी करून घेणे आवश्यक आहे. ते आपल्याच फायद्यासाठी आहे, ग्राहकांच्याच फायद्यासाठी आहे. तर मित्रहो, ही एक छोटीशी बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला KYC बद्दल दिली. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.